ठाणे महानगरपालिकेकडून महापालिकेच्या शाळेला सकस आहार म्हणून खिचडी देण्यात येते, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहत आहोत की अनेक शाळांमध्ये खिचडीतून मुलांना विषबाधा होत आहे। खिचडीची कोणतीही क्वालिटी तपासली जात नाही आणि या मुलांना ही खिचडी देण्यात येते। या खिचडीतून आगासन गावात ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 88 येथे आज दुपारी लहान मुलांना खिचडी देण्यात आली। यामध्ये पाल असल्याचं आढळून आलं आणि ती खिचडी खाल्ल्याने वर्गात असलेल्या 40 मुलांना याचा हळूहळू त्रास जाणवू लागला। याची तात्काळ सूचना महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि महापालिकेकडून डॉक्टरांची टीम ही शाळेत रवाना झाली। अनेक मुलांना उलटीचा त्रास जाणवत होता, परंतु अशा या खिचडी देणाऱ्या ठेकेदारांवर महापालिकेने तात्काळ कारवाई करावी, जेणेकरून या लहान मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना सक्त शिक्षा झाली पाहिजे। गेल्या 2 महिन्यात दिवा भागात अनेक घटना घडल्यात। साबे गावात अशीच घटना घडली होती। BR नगरमध्ये देखील अशाच प्रकारच्या घटना वारंवार विभागात घडत आहेत। तरी तातडीने या खिचडी देणाऱ्या ठेकेदार काते यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी 150 कोटींचा भरघोस विकास निधी महायुती सरकारने उपलब्ध करून दिला असून याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करीत असल्याचं माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले। महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी तातडीने मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी नियोजन विभागामार्फत 40 कोटींचा विकास निधी मंजूर केलाय। अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी 5 कोटींचा निधी दिलाय। तत्पूर्वी स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 55 कोटींचा विकास निधी दिलाय। नजीब भाई यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत नियोजन विभागामार्फत 21 जून 2024 रोजी 50 कोटींचा निधी आला होता, तर अल्पसंख्याक विभागामार्फत 3 ऑक्टोबर 2024 रोजी 5 कोटींचा निधी आला। आता नियोजन विभागामार्फत 14 ऑक्टोबर रोजी 40 कोटी असा एकूण 150 कोटींचा विकास निधी मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातील महायुती सरकारकडून देण्यात आल्याची माहिती ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे। सर, कळवा मुंब्रा विधानसभामध्ये जितेंद्र आव्हाड यांना अनेक वेळा निधीसाठी निधी दिला गेला होता, अनेक वेळा ते म्हणून आले, मात्र सध्या खऱ्या अर्थाने तुम्ही जो निधी आणला कशासाठी आणला, कशाकडे वापरला? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला आणि तिथले आमचे स्थानिक सर्व नगरसेवक यांनी विकास निधी मिळावा अशा प्रकारचं पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना दिलं होतं। मी माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब या तिघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो की महायुतीच्या सरकारने पुन्हा एकदा 40 कोटीचा निधी हा मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी दिलाय।
त्याचप्रमाणे मी अल्पसंख्याक विभागाचे मंत्री माननीय अब्दुलजी सत्तार साहेब यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील कोपरी पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघात सध्या एकूण 3,38,320 मतदार नोंदणीकृत आहेत। 2019च्या विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता या मतदारसंघात केवळ 50 ते 56% मतदान झालं होतं। त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवणं हे जिल्हा प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरणार आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात 49.9% मतदान झालं होतं, तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत हा आकडा 56.25% पर्यंत पोहोचला होता। आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी आपला हक्क बजावावा यासाठी प्रशासनानं जोरदार जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। जिल्हा प्रशासनानं नागरिकांना मतदानाची महत्त्वाची भूमिका पटवून देण्यासाठी उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी असं या प्रशासनाचं उद्दिष्ट आहे। मतदारांची कशी तयारी केली आहे? भारत निवडणूक आयोगाच्या 15 ऑक्टोबर 2024च्या महाराष्ट्रासाठी 288 विधानसभा मतदारसंघासाठी जी निवडणूक प्रक्रिया डिक्लेअर केली त्याच्यात 147 कोपरी पाचपाकाडी आपण जो प्रश्न विचारला त्यामध्ये आपल्या कोपरी पाचपाकाडीमध्ये 15/10/2024 पर्यंत 3,38,320 एवढे मतदार आहेत। हे मतदार आपल्यामध्ये 366 मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करणार आहेत। 366 मतदान केंद्राचं 51 झोनमध्ये आपण विभाजन केलेलं आहे, त्यावरती झोनल ऑफिसर नेमलेले आहे, ज्याद्वारे ही प्रक्रिया पार पाडली जाईल। मुख्यमंत्र्यांचा हा मतदारसंघ आहे, त्यामुळे तुम्ही अशी विशेष दक्षता काय घेतली आहे की मागच्या वेळेस बरीच काही सावळा गोंधळ झाला होता म्हणा किंवा मतदारांना मतदान करण्यात गैरसुविधा झाल्या होत्या, तर यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की मॅनेजमेंट प्लॅन मागवणार आहे प्रत्येक मतदान केंद्राचा, तुम्ही कशी तयारी केली? ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ज्या आपण सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनानुसार आपण तो प्लॅन तयार करतोय। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी याच्या अनुषंगाने काल बैठका घेऊन आमचा आढावा घेतला आणि त्यांना अपेक्षित असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत। या मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहणार आहेत, त्याचं काही दडपण असणार आहे का तुमचं? निवडणूक प्रक्रियेमध्ये निपक्षपातीपणे निवडणूक घेणं हे भारत निवडणूक आयोगाचं एक ध्येय आहे आणि त्यानुसार आपण कारवाई करतो। मतदार नागरिकांना काय भारत निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर 2024 बुधवारी जी निवडणुकीची तारीख डिक्लेअर केलेली त्याचा हेतूच आहे की सर्वांनी मतदानाने हिरिरीने सहभागी व्हावं त्यामध्ये आणि मतदानाचे टक्केवारी वाढावी, जेणेकरून राज्य लेवलचं जे टक्केवारी आहे त्याच्यावर आपण मतदान करण्याचं उद्दिष्ट ठेवले आहे। ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा भाईंदर, ओळा माजिवडा, कोपरी पाचपाकाडी, बेलापूर, ऐरोली आणि कळवा मुंब्रा या विधानसभा मतदारसंघांमध्ये 2,17,000च्या आसपास दुबार मतदार असल्याच्या तक्रारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून करण्यात आल्या होत्या, परंतु संपूर्ण ठाणे जिल्ह्यात केवळ 13,000च दुबार मतदार असल्याचा दावा करत ही नावं वगळण्याची मागणी मुख्य निवडणूक आयोगाकडे केल्याचं जिल्हाधिकारी अशोक क्षणगारे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले। सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून होणारे आरोप आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेला दावा यामुळे जिल्ह्यात दुबार मतदार नोंदणीचा संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे। 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे।
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्या तयार करण्याचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं. या याद्यांमधील त्रुटींसंदर्भात तक्रारी नोंदवण्याकरिता प्रशासनानं मुदत देऊ केली होती. या मुदतीत शिवसेना ठाकरे गट पक्षाचे नेते राजन विचार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दुबार मतदारांबाबत तक्रार नोंदवली होती. परंतु या तक्रारींवर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, मीरा भाईंदर, ओळा माजुडा, कोपरी पाचपाकाडी, बेलापूर, ऐरोली या 6 विधानसभा मतदारसंघात 1,93,000हून अधिक दुबार मतदार नोंदणी झाल्याचा आरोप विचारे यांनी केला होता. या मुद्द्यावरून त्यांनी प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढत ही नावं वगळण्याची मागणी केली होती. तसंच ही नावं न वगळल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल असा थेट इशाराही दिला होता. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी कळवा-मुंब्रा मतदारसंघात 24,000हून अधिक दुबार मतदार नोंदणी झाल्याचा आरोप केला होता. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी 1 ते 409 मध्ये एकूण 4,68,252 पैकी 24,426 दुबार मतदार असून त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा त्यांनी दावा केला होता. ही नावं निवडणूक अधिकाऱ्यांनी वगळली नाहीत तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. असं असतानाच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात केवळ 13,000च दुबार मतदार असल्याचा दावा जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी केलाय. राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेऊन दुबार मतदार शोधण्यात आले. त्यामध्ये 13,000 दुबार मतदार नावं असून ही नावं वगळण्याची मागणी मुख्य निवडणूक आयोगाकडे केल्याचं जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी सांगितलं.